कधी कधी खूप हारल्यासारखं वाटतं. मी काहीच नाही अशी भावना मनात येते. आता मी नाही सहन करू शकत असंही वाटतं. जेव्हा माणूस परिस्थितीशी हारून जातो तेव्हा काय करावं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. सगळं एकट्याने सहन करणंही सोपं नाही. पण एक सांगू का, जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटू लागतं ना, तीच वेळ असते काही नवीन सुरू करण्याची. कारण आपल्याकडे हरण्यासाठी काहीच शिल्लक नसतं. आणि अशा वेळी माणूस उंच झेप घेऊ शकतो. या व्हिडिओमध्ये मी असे 3 पॉइंट डिस्कस करणार आहे ज्यामुळे आपली मानसिकता घडते. तुम्हाला काही करण्याची जिद्द असेल, मोटिवेशन हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, सोशल मीडिया. आजकाल असं होतंय ना की आपली स्वप्न फार मोठी आहेत, आपल्याला खूप काही अचीव करायचंय, पण सोशल मीडियाच्या दुनियेने आपल्याला आंधळ करून सोडलंय. पण एवढं नक्की लक्षात ठेवा की सोशल मीडियावर सगळेजण फक्त यशाच्या गोष्टी, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. आपलं अपयश कोणीही पोस्ट करत नाही. आणि त्यामुळे इतरांची लाईफस्टाईल बघून, त्यांचे आनंदी चेहरे बघून आपण स्वतःवर संशय घ्यायला लागतो की माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा लहान मुलं मुली इतका पैसा कमवत आहेत आणि मी काय करतोय, मी कुठे आहे या सगळ्यात. तर या सोशल मीडियाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी ह्या गोष्टी नक्की करा. 1, जे काही सोशल मीडियावर दिसतं ते खरं आहे असं अजिबात गृहीत धरू नका. जसं दिसतं तसं कधीच नसतं. खूप सारे इन्फ्लुएन्सर, युट्यूबर हे त्यांच्या खऱ्या आयुष्यात खरंच किती आनंदी आहेत, खरंच किती खुश आहेत याची तुम्हाला बिलकुल कल्पना नाही. त्यामुळे ते जसं दाखवत आहेत तसेच ते आहेत या कल्पनेवर विश्वास ठेवणं बंद करा. 2, तुलना करणं बंद करा. कंपॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय असं म्हणतात. लोकांसोबत तुलना करणं बंद करा. प्रत्येक जण आपापल्या जागेवर बरोबर आहे आणि यश कोणाला थोडं अगोदर मिळतं तर कोणाला थोडं नंतर, म्हणून तुलना करणं बंद करा. 3, सोशल मीडियाचा वापर कमी करा. स्वतःला थोडी शिस्त लावा आणि सोशल मीडियाचा वापर कमी करा. त्यावर टाइमपास करणं बंद करा. म्हणजे एक तर दुसऱ्यांची तुलना देखील बंद होईल आणि तुमचा वेळ देखील वाचेल. नंबर 2, बी ग्रेटफुल. कृतज्ञ राहा. एकदा याचाही विचार करा. तुमच्यापेक्षाही गरीब, तुमच्यापेक्षाही कम नशिबी अशी करोडो माणसे या जगात राहतात. वाटेल ते काम करतात, वाटेल तसं राहतात, पण तुम्ही त्यातल्या त्यात नशीबवान आहात. प्रत्येक वेळी माझ्याकडे हे नाही, ते नाही अशी तक्रार करत बसण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण अशी या जगात अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे ते सुद्धा नाही जे तुमच्याकडे आहे. रोज सकाळी उठल्यानंतर देवाचे आभार माना त्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्या तुमच्या आयुष्याला सुंदर बनवतात. असं केल्यानं तुमची मानसिकता तर बदलते, मूडही छान होतो, तुम्ही आनंदही राहता आणि दिवसभर मोटिवेटेड देखील राहता. नंबर 3, कामाला लागा. ज्यांना आपली स्वप्न पूर्ण करायची असतात ना, त्यांनी बाकी कसलाच विचार करायचा नसतो. APJ अब्दुल कलाम म्हणून गेले होते की स्वप्न ती नाही जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, पण खरी स्वप्ने ती जी तुम्हाला झोपू देत नाहीत. एकदा का ध्येयाची आग मनात पेटली की पूर्ण शरीरातून ती व्हायला हवी आणि दुनिया इकडची तिकडं झाली तरी मी ते मिळवणारच या भावनेने तुम्ही भरून गेलात की मग या जगात अशी कोणतीच ताकद नाही जी तुम्हाला ते मिळवण्यापासून रोखू शकेल. जेव्हा पण तुम्ही हारून जाता किंवा परिस्थिती एखादा बाउन्सर फेकून मारते तेव्हा तुम्ही हे काम का चालू केलं, का तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, का तुम्हाला पैसे कमवायचे, का तुम्ही इतकं सारं सहन केलंय हे एकदा डोळ्यांसमोर घेऊन या आणि परत कामाला लागा. आयुष्य हे एकदाच मिळणार आहे, इथे वन्स मोर नाही. जे काही आहे ते आत्ता आहे, या क्षणी आहे, नाहीतर काहीच नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला कुठे जायचे असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला कुठून तरी निघावं लागेल. तुमच्याकडे 2 ऑप्शन, जिथे आहे तिथे राहा, तसंच जगा आणि मरून जा, किंवा पहिलं पाऊल टाका यशाच्या मार्गावर. या जगात सगळ्यात जास्त हरलेली लोक तीच आहेत ज्यांनी कधी काही केलंच नाही.